तर आज डायरेक्ट सर रील बघून आले होते वडगाव शिरीवरनं. तर वडगाव शिरी आहे ना आपल्यापासून 15 किलोमीटर लांब आहे. तर सरांना आहे ना हेअरकट करायचं होतं, ते पण क्यूफ हेअरकट. त्याच्यामध्ये आपण आहे ना मिड आणि लोचं कॉम्बिनेशन करून एक नवीन हेअरकट तयार केला, जेणेकरून एक क्यूफ क्रंच हेअरकट तयार होईल आणि त्यांना पण तो दिसायला एन्हान्स होईल आणि दिसायला खूप सुंदर दिसेल. खरं तर आधी आहे ना मी सगळ्यांना सॉरी बोलतो, कारण की आहे ना प्रत्येक कमेंट्सला मी रिप्लाय देऊ शकत नाहीये, कारण की एवढं माझे डी-एम्स भरलेत ना, मी प्रत्येकाला रिप्लाय द्यायचा खूप प्रयत्न करतोय. तर खरंच सॉरी, ज्याला जर रिप्लाय जर उशिरा होत असेल तर. पण मी प्रत्येकाला रिप्लाय देतोय. पण खरं सांगू का तुम्हाला, ॲक्चुअली आहे ना जवळ-जवळ 20 जणांनी रिप्लाय केलाय, की "सर तुम्ही क्लासेस कधी घेणार?" तर मी आहे ना अजून माझे सलून काय चालू केलं नाहीये. पण ज्यावेळेस कधी चालू करेल ना, मी नक्की तुम्हाला इन्फॉर्म करीन. खरंच तुम्ही लोकांनी व्हिडिओला खूप प्रेम दिलं. सरांचा आहे ना फायनल तुम्ही रिझल्ट बघू शकता. हेअरकट कसा झालेला आहे ते. एकदम ब्लेंडिंगमध्ये हेअरकट केला होता आणि क्रंची टाइप हेअरकट केला होता. त्यामुळे त्यांचा लूक पण एकदम भारी दिसत होता आणि भेडमध्ये बियर्ड केल्यामुळे आहे ना, त्यांचा फेस पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होता आणि सरांना पण हेअरकट खूप आवडल्यामुळे ते पण खुश झाले होते.